हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही सर्वांनी गाजराचा हलवा तर खाल्लाच असेल, पण दुधी भोपळ्याचा हलवा फार कमी लोकांना माहीत असतो। चला तर मग आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट असा हलवा। हलवा बनवण्यासाठीचे बारकावे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे। तो आता कापून आपण किसून घेऊयात। भोपळा किसून झाल्यावर त्यातल्या बिया आपण बाहेर काढून घ्यायच्या आहेत। आपला भोपळा इथे किसून झालेला आहे। मी आता एक कढई घेतली आहे, त्यात तूप टाकून घेते। इथे मी 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे। तूप गरम झालं की त्यात आपण किसलेला भोपळा टाकून घेऊ। आता भोपळा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। त्यातले जे पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी दूध गरम करायला बाजूला ठेवून देते। इथे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आपला भोपळा पण आता व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यातलं पाणी पण आता पूर्णपणे आटलेलं आहे। आता त्यात आपण दूध टाकून घेऊया। दूध टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता भोपळा व्यवस्थित शिजण्यासाठी आपण झाकून ठेवू। तोपर्यंत मी इथे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेते। मी इथे बदाम घेतलेले आहे, अक्रोड घेतले आहे आणि पिस्ता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात। तर त्याला आपण जाडसर असं दळून घेऊ। आता बारीक केलेले ड्रायफ्रुट्स आपण हलव्यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे भोपळ्यासोबत ते पण व्यवस्थित शिजून जातील। परत व्यवस्थित परतवून घेऊ। आता त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देऊ। येथे आपल्या हलव्याचं दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता या पॉइंटला आपण साखर टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकतात। मी इथे 4 टेबलस्पून साखर टाकली आहे। आता साखरेचं जे पाणी सुटेल ते पण पूर्ण आटेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित शिजू देऊ। आता यात मी इलायची पूड टाकते।
मी इलायची साखर सोबत बारीक करून घेतली होती, ते आता आपण टाकून घेऊयात। ती पण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आता परत साखरेचे पाणी आटेपर्यंत आपण हलवा व्यवस्थित शिजू देऊ। तुम्ही बघू शकतात आपला हलवा एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे, पूर्णपणे पाणी पण आटलेलं आहे, व्यवस्थित ड्राय झालेला आहे आपला हलवा। तर मंडळी, आपल्या इथे स्वादिष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा अगदी कमी वेळात बनवून तयार झालेला आहे। तुम्ही हा हलवा तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा हलवा कसा झाला, किंवा तुमच्याकडे दुधी भोपळ्याचा हलवा बनवला जातो का, आणि जर बनवला जात असेल तर कशा पद्धतीने बनवला जातो मला नक्की कमेंट करून सांगा। तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच नूतन्स रेसिपी विथ खानदेशी टच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला पुढचा कुठला व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा आणि आपल्या चॅनलला भेट देत राहा। बाय।